पोटी, मग ते धोतर रेशीम काठी, घातले करसंपुटी श्यामाचिया. त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी, परस्परांशी पडता मिठी, परमानंद न माय पोटी, सुख संतुष्टी उभयाते. माधवराव अंतरी खूष, आनंदरावासही संतोष, झाला साई भक्ती परिपोष, आशंका निरास काकांचा. असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार. ठेविल्या गुरुपायांवर शिर, गुरुवदनोद्गार लक्षावे. आपणाहून आपुली स्थिती, आपुली भूमिका वा चित्तवृत्ती, गुरु जाणे नखशिखांती, उद्धार गती ही तोच. जैसा रोग तैसे निदान, तैसेच औषध वा अनुपान. सद्गुरु नेमी शिष्याला गुण, भवरोग निवारण कार्यार्थ. स्वये तो जी करितो करणी, आणू नये आपुले अनुकरणी. तुम्हा कारणे गुरुमुखातुनी, निघेल ती वाणी आदरावी. त्याच शब्दांवर ठेवावे मन, तयांचेच नित्य करावे चिंतन. तेच तुमच्या उद्धारा कारण, ठेवा हे स्मरण निरंतर. गुरु सांगे ते पोथी पुराण, ते तो तद्वचन स्पष्टीकरण. मुख्य उपदेशी ठेवा ध्यान, ते निगम ज्ञान आपुले. कोणाही संताचे वचन, त्याचा करू नये अवमान. आपुली माय आपुली जतन, करील ती अन्य कोण करी. खरा मायेचा जिव्हाळा, लेकुरा लागी तिचा कनवाळा. बाळ नेणे तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पुरवी. संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप. साई मुखींचे हे करुणालाप, कोरा स्वहृदय पटावरी. म्हणून साई मुखींचे वचन, तेथेच ठेवा अनुसंधान. अंती तोच कृपानिधान, तापत्रय शमन करील. तोच जाणे त्याची कळा, आपण पहावे कौतुक डोळा. काय अद्भुत तयाच्या लीला, सहज अवलीला घडती ज्या. दुसरा एक म्हणतो म्हणून, त्याचे सर्व घ्यावे ऐकून. मोडून द्यावे निजानुसंधान, निज गुरु वचन विसरू नये. यातची आहे परम कल्याण, यातची आहे भवभय तरण. यातची अवघे पोथी पुराण, जपतपानुष्ठानची हे. सारांश प्रेम करा गुरुवर, अनन्य भावे नमस्कार. दिन करा पुढे कैचा अंधार, तयासी भवसागर नाहीच. असा कुठेही सृष्टीवर, निकट अथवा कितीही दूर. साता समुद्रांच्याही पार, भक्तार्थ अनिवार प्रेमळ. असो ऐसे हे लिहिता लिहिता, कथा एक आठवली चित्ता. एकाचे पाहुनी दुजाने करिता, कैसिया आपदा होत जीवा. एकदा बाबा मशिदीत, असता म्हाळसापती समवेत. पूर्वील फळीची शेज अवचित, स्मरे अकल्पित तया ते. रुंदी अवघी 26 दोन्ही टोकांस चिंध्या बांधीत. मशिदीची या आढ्यास टांगीत, झोपाळा करीत तियेचा. निजू नये अंधारात, तदर्थ उषा पायथ्या लगत. ठेवून रात्रौ पणत्या जळत, बाबा निजत फळीवर. या फळीचे समूळ वृत्त, पूर्वील एका अध्यायात. आधीच वर्णिले आहे येथ, परिसाकी महत्व तियेचे. एकदा या फळीची महती, मनोभावे बाबा वर्णिती. काकासाहेब दीक्षिता चित्ती, उदेली वृत्ती ती परिसा. म्हणती मग ते बाबांप्रती, फळीवरी शयन प्रीती.
असेल तरी ती टांगतो प्रीती मग स्वस्थ चित्ती पहुडावे बाबा तयास प्रत्युत्तर देती खाली टाकून म्हाळसापती आपणची वर निजावे केऊती बरा मी खालती आहे तो त्यावर काका अतिप्रीती आणिक फळी टांगू म्हणती आपण निजावे एकीवरती म्हाळसापती दुसरीवर त्यावरी पहा बाबांचे उत्तर तो का निजतो फळीवर जया अंगी गुण प्रकर तोच फळीवर निजेल नाही फळीवर शयन सोपे कोण तियेवर मजवीण झोपे नयन उघडे निद्रा लोपे तयासची झेपे हे शयन मी जै करू लागे शयन तै मी करी यासी आज्ञापन कर मद हृदयावरी ठेवून राही बैसून सन्निध तेही काम यासन होई बसल्या जागी डुलक्या घेई तयान फळी ही कामाची काही फळी ही बिछाईत माझीच नामस्मरण चाले हृदयात पाहे तेथे ठेवून हात निजता मी मज करी जागृत ऐसा अनुज्ञापित तो असता त्यासची निद्रा लागता जड कर हो त्याचा जैसा दगड भगत म्हणता नेत्रांची झापड उडून खडबड जो करी बसवेन जया धरेवर आसन जयाचे नाही स्थिर जो नर निद्रातम किंकर निजेल उंचावर केवी म्हणून आपुले आपुल्या संगे दुजियाचे ते दुजिया संगे हे तो बाबा वेळ प्रसंगे भक्तानुरागे अनुवदत अगाध साईनाथांची करणी म्हणून हेमाड लागला चरणी तयांनी ही कृपाशीर्वचनी ठेविला निजस्मरणी अखंड स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री गुरुचरण महिमा नाम पंचचत्वारिंशोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज